रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, आता 10-15 दिवसांपूर्वी ग्रामपंचायतचे निकाल आले आणि त्या निकालाचं विश्लेषण एका यूट्यूब चॅनलवर करण्यात आलं. त्या विश्लेषणामध्ये तो देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठा नेता ठरवत होता. त्याच्या विश्लेषणाच्या परिघामध्ये देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे एवढ्यांनाच स्थान होतं. मित्रांनो, ग्रामपंचायतचे निकाल तुम्ही सर्वांनी पाहिले. त्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त ग्रामपंचायती भेटल्याच्या बातम्या सुद्धा पाहिल्या. त्यानंतर अजित पवार गटाला सगळ्यात जास्त ग्रामपंचायती मिळाल्या. मित्रांनो, भारतामध्ये आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर बहुपक्षीय पद्धतीचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. आणि या बहुपक्षीय पद्धतीमध्ये आज जे प्रमुख पक्ष आहेत ते सर्व तुमच्या समोर आहेत. आणि आज आपण जर महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर वरवर आपल्याला असं दिसतं की भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष आहे. या भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद आज तरी नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रथम स्थान आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी हे स्थान कसं निर्माण केलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. वास्तविक देवेंद्र फडणवीसकडे कसलीही क्वालिटी नाही. कसलीही क्वालिटी नसणारा माणूस राज्याची सर्व सूत्रे हातात कशी काय घेतो. मित्रांनो, जर आपल्याला राजकारण समजून घ्यायचं असेल तर काही गोष्टींचा विचार हा करावाच लागतो किंवा काही गोष्टी मान्य ह्या कराव्याच लागतात. 2014 अगोदर देवेंद्रचं कुठं नामोनिशाण नव्हतं आणि 2014च्या निवडणुकीत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस डायरेक्ट मुख्यमंत्री म्हणून प्रेझेंट झाले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मित्रांनो, या सगळ्यामागं, या पडद्यामागं एक खूप मोठी यंत्रणा काम करत आहे आणि ती यंत्रणा महत्त्वाची आहे. मित्रांनो, जनतेतून सरपंच ही जशी संकल्पना आपण पाहिली त्याच पद्धतीने महाराष्ट्रात जनतेतून मुख्यमंत्री ही जर संकल्पना राबवली तर देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सगळ्यात खालच्या क्रमांकाला जातील. मग मित्रांनो, असं असताना जो माणूस सगळ्यात खालच्या स्तरावरचा आहे तो माणूस सगळ्यात वरच्या स्तरावर कसं काय गेला. वास्तविक महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावामध्ये जा, कोणालाही विचारा, त्याच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसबद्दल अजिबात कसलंही प्रेम नाही ना दयाभाव आहे. महाराष्ट्रातील 80% लोक देवेंद्र फडणवीस यांना पसंत करत नाहीत. म्हणजे 80% जनतेच्या मनातून उतरलेला व्यक्ती राज्याची सूत्रे सांभाळतो. यामागचं पॉलिटिक्स समजून घ्या मित्रांनो. देवेंद्र फडणवीसच्या मागे खूप मोठी यंत्रणा काम करत आहे. देशामध्ये भाजपचं सरकार आहे. जेवढ्या काही सरकारी यंत्रणा आहेत, ईडी असेल, CBI असेल, नॉन सरकारी यंत्रणा असेल ज्यामध्ये RSS आहे आणि RSS म्हणजेच भाजप आणि RSS एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आज शासनाच्या प्रत्येक संस्थेवर RSSचं नियंत्रण आहे आणि भारतीय जनता पक्ष हा देशातील नंबर 1चा पक्ष आहे. महाराष्ट्रातील नंबर 1चा पक्ष आहे. आता तो महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीने नंबर 1चा पक्ष आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामध्ये दबावतंत्र, ईडी, CBI, इन्कम टॅक्स या सर्वांचा जोरदार वापर सुरू आहे आणि या सर्वांद्वारे भारतीय जनता पार्टीला 1 नंबरचा पक्ष बनवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, काल जी अंबडला छगन भुजबळ यांची सभा झाली ती पूर्णतः राजकीय सभा होती आणि ती देवेंद्र फडणवीस प्रयोजित सभा आहे असा अनेकांचा आरोप आहे आणि मला सुद्धा त्यामध्ये तथ्य वाटतं. मित्रांनो, हे जे काही गट आहेत, एकनाथ शिंदेचा गट असेल किंवा अजित पवारांचा गट आहेत, हे आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेलेले आहेत. ते केवळ दबावाअंती आणि ईडीमुळे. त्यामुळेच मित्रांनो, काल परवा जेव्हा राज ठाकरेने मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आणि म्हटलं की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोण आहे किंवा मनोज जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण आहे, त्यावर उत्तर देताना स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे राज ठाकरेंना सवाल केला की तुमच्या मागं कोण आहे, तुमचा बोलविता धनी कोण आहे. तर या राज ठाकरेंचा बोलविता धनी ईडी माई आहे हे सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा कोठेही अन्याय होतो, कोणीही संकटामध्ये येतं, त्यावेळेस जो धावून येतो, त्यावेळेस त्या अन्यायाच्या विरुद्ध जो उभा राहतो, त्यावेळेस जेव्हा स्वतःचा फायदा तोटा याचा विचार न करता त्या अन्यायाला तोंड देतो, तो खरा नेता असतो. मित्रांनो, आज प्रत्येकजण स्वतःचा पॉलिटिकल फायदा बघतात. आपला काही स्वार्थ असेल तरच वक्तव्य करायचं, आपला काही स्वार्थ असेल
तरच भूमिका घ्यायची. परंतु मित्रांनो, हाच मुख्यतः फरक आहे आजच्या या भंगार राजकीय नेत्यामध्ये आणि महामानवामध्ये, साधू संतांमध्ये. महामानव आणि साधू संत एखादी भूमिका घेताना स्वार्थ पाहत नाहीत. एखादी भूमिका घेताना आपला फायदा किंवा तोटा पाहत नाहीत. एखादी भूमिका घेताना ते फक्त पाहतात की अन्याय करणारा कोण आहे, शोषित कोण आहे, शोषक कोण आहे, आणि जो शोषित आहे मग तो कोणत्याही घटकातील असेल, कोणत्याही जातीतला असेल, कोणत्याही धर्मातला असेल, कोणत्याही वर्गातला असेल, कोणत्याही देशातला असेल, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका घेतात. त्यामुळेच माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादामध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतली आणि ठामपणे. मित्रांनो, इस्रायलला तुम्हाला सर्वांना माहीत आहे, युरोपियन कंट्रींचा पाठिंबा आहे, अमेरिकेचा पाठिंबा आहे आणि अशा अनेक गुप्त देशांचा पाठिंबा आहे. त्यांना शस्त्रास्त्रांचा पाठिंबा आहे, नैतिक पाठिंबा आहे, आर्थिक पाठिंबा आहे. मित्रांनो, इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा जर इतिहास पाहिला तर इस्रायलची जी भूमी आहे ती मूळतः ज्यूंची सुद्धा आहे, मुस्लिमांची सुद्धा आहे आणि ख्रिश्चनांची सुद्धा आहे. मित्रांनो, आज तिथं जरी ते पवित्र ठिकाण वगळता इतरत्र ख्रिश्चनांचा दावा नसला तरी मुस्लिम आणि ज्यू एकमेकांसमोर उभे आहेत. मित्रांनो, अशामध्ये अनेक वर्ष ज्यूंवर अन्याय अत्याचार होऊन तिथून हाकलून लावण्यात आलं होतं. मूळतः फार वर्षांपूर्वीचा जर विचार केला तर ज्यू आणि मुस्लिम हे मूळचे पूर्वीचे भाऊच. एक भाऊ ज्यू अनेक वर्षांपूर्वी ती भूमी सोडून गेला, परत ब्रिटिशांच्या मदतीने तिथे आला, स्थायिक झाला. परंतु त्या अगोदर शेकडो वर्ष राहणारे तिथले मुस्लिम, तिथले फलस्तीनी नागरिक, अशामध्ये तिथल्या फलस्तीनी नागरिकांचा सुद्धा काही दोष नाही. ठीक आहे, त्यांच्या पूर्वजांनी ज्यूंवर थोडाफार अन्याय केला असेल, झाला असेल, परंतु त्या मधल्या काळामध्ये शेकडो वर्षे निघून गेली आणि शेकडो वर्षानंतर परत येऊन ज्यूंनी त्यांना त्यांच्या घरातून हाकलून देणं हे सुद्धा अयोग्य आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्यूंचा हक्क व अधिकार सुद्धा मान्य करायला पाहिजे, कारण ती त्यांची मूळची भूमी आहे आणि तेथे त्यांना वसण्याचा अधिकार आहे. परंतु जे तिथं फलिस्तीनी आहेत त्यांना सुद्धा हाकलून न देता एक समान डिव्हायडेशन करून, त्याची विभागणी करून त्यावर कायमचा तोडगा काढता येऊ शकतो. परंतु आज अमेरिका असेल, युरोपियन कंट्रीज असतील, त्यांच्या मदतीने आणि आधुनिक हत्यारांच्या जीवावर इस्रायलने आक्रमक भूमिका घेऊन फलस्तीनी लोकांवर अन्याय व अत्याचार केलेला आहे. आणि अशामध्ये जो अत्याचारित घटक आहे, जे फलस्तीनी लोक आहेत, ज्यांच्यावर आज अन्याय होत आहे, त्यांच्या बाजूने माननीय बाळासाहेब आंबेडकर उभा राहिले. आणि महाराष्ट्रातून असा उभा राहणारा एकमेव नेता म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर. आता मित्रांनो, तुम्हीच उत्तर द्या की यामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा काय स्वार्थ आहे? काहीच नाही. फक्त दयाभाव, प्रेमभाव, जिथं जिथं अन्याय होईल तिथं बोललं पाहिजे, तिथं उभा राहिलं पाहिजे. ही महामानवांची परंपरा आहे, ही साधू संतांची परंपरा आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी आवाज उठवला त्यावेळेस त्यांनी विचार केला नाही की येथे माझा काय स्वार्थ आहे. स्वार्थाचा विचार जो करत नाही त्याला म्हणायचं महामानव, त्याला म्हणायचं साधू संत. आणि असा विचार घेऊन चालणारे माननीय बाळासाहेब आंबेडकर आज आपल्यामध्ये आहेत. आणि असं असताना जर आपण त्यांचा जर फायदा घेत नसू, जर अशामध्ये आपण त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये एक नंबरवर बसवण्यात जर अपयशी झालो तर काळ आपल्याला माफ करणार नाही. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस राज्यातील एक नंबरचे नेते नाहीत. त्या पाठीमागे खूप मोठी यंत्रणा आहे, खूप मोठं षडयंत्र आहे, खूप मोठी शक्ती, खूप मोठी ताकद काम करत आहे, जी या संपूर्ण देशाला, राज्याला, व्यवस्थेला कंट्रोल करत आहे. आणि त्या व्यवस्थेविरुद्ध दंड ठोपटून ठामपणे उभा राहणारे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे राज्याचे एक नंबरचे नेते आहेत. ज्यावेळेस आज तुम्ही मतदान घ्या, जनतेतून मतदान घ्या आणि मग बघा माननीय बाळासाहेब आंबेडकरांना एक नंबरची मते मिळतात की नाही. ज्या ओबीसी नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी साईडलाईन केलं, ती पोकळी भरून काढण्यासाठी मराठा आणि ओबीसी हा वाद लावला जात आहे. मित्रांनो, अशा प्रकारचा वाद लावला जाणार आहे हे माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी 1 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं. म्हणजे दूरदृष्टी असणारा नेता म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर. म्हणजे मित्रांनो, हे सगळं काही ठरवून आहे. आणि अशा ठरवून सुरू असणाऱ्या राजकारणामध्ये
आपल्याला आपलं स्थान निर्माण करावं लागेल. मित्रांनो, अशा ठरवून केलेल्या राजकारणाचाच एक भाग म्हणजे कालची छगन भुजबळ यांची सभा होती. कालची जी छगन भुजबळ यांची सभा होती, 100 एकरवर ते ग्राउंड भरवणार होते. परंतु अनेक ओबीसी बांधवांनी त्याला साथ दिली नाही, साथ दिली नाही. त्यांनी त्यांचा हेतू ओळखला. मित्रांनो, कालच्या सभेमध्ये छगन भुजबळांचं एकूण वक्तृत्व हे द्वेषाने, ईर्षेने, मत्सराने भरलेलं होतं. या स्टेजवरून डायरेक्ट कोयत्याची भाषा करण्यात आली. मित्रांनो, एखाद्या अशा घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या समोर जर कोयता गँगची भाषा करण्यात येत असेल तर ही स्क्रिप्ट कुठून आली, हे कोण ठरवत आहे, याचा डायरेक्टर कोण आहे, याचा सूत्रधार कोण आहे, हे ओळखा. आणि त्या डायरेक्टरवर डायरेक्ट हल्ला करण्याची ताकद, शक्ती फक्त माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्येच आहे. मित्रांनो, मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी पक्षाला एक वेगळं आव्हान करणार आहे. ते आव्हान असं आहे की आता स्वस्थ बसू नका, घरात बसू नका, बाहेर पडा. आज राज्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. जरी छगन भुजबळ आज स्टेजवर असले, फ्रंटवर असले, तरी त्या छगन भुजबळमुळे अजित पवारांची प्रतिमासुद्धा डॅमेज झालेली आहे. शरद पवारांची प्रतिमा अगोदरच डॅमेज झाली, मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुराव्यासह. एकनाथ शिंदेंची प्रतिमा डॅमेज झालेली आहे. उद्धव ठाकरेंची प्रतिमा चांगली आहे, परंतु उद्धव ठाकरेंना हे लोक सुधरू देत नाहीत किंवा सुधरू देणार नाहीत. आणि अशामध्ये आपल्यासाठी रान मोकळं आहे, कारण लोकांना कोणीतरी पर्याय हवा असतो आणि तो पर्याय बनवून वंचित बहुजन आघाडीने पुढे यावं. मित्रांनो, दुसरा पक्ष संभाजी ब्रिगेड आहे, परंतु त्याला मर्यादा आहेत. आपली प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे राज्यातील नंबर 1चे नेते आहेत, परंतु हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल प्रत्यक्षात. मित्रांनो, या आव्हानाचं प्रत्येकाने कमेंटमध्ये उत्तर द्या की आपण ही जिम्मेदारी पेलणार आहात की नाही. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम, जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.